नमस्कार मित्रांनो. तरी आमची 20 मे ची मोबाईल रिपेअरिंग बॅच होती आणि आज यांचा मोबाईल रिपेअरिंग कोर्स कंप्लीट झालेला आहे. तर काही स्टुडंट आज आले नाहीत, काही कारणामुळे आज एक दोन स्टुडंट नाहीत. तर सगळ्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा कोर्स केलेला बरोबर. हार्डवेअर मध्ये आपल्याला पूर्ण बेसिक पासून शिकवलेलं, मल्टीमीटर पासून आपलं कॅपॅसिटर, रजिस्टर, डायोड, जी बी आपले कंपोनंट आहेत टोटल आपल्याला शिकवण्यात आले. त्यानंतर आपण काय शिकलो, स्टेप बाय स्टेप सगळे जे फॉल्ट असतील, फॉल्ट फाइंडिंग किंवा पूर्ण सेक्शन असतील, सगळ्याला जमलं सगळं. जे आपलं ईएमएमसी रिव्हॉल्विंग असेल, सीपीयू रिव्हॉल्विंग असेल किंवा डबल डेकर रिव्हॉल्विंग असेल, सगळ्यांनी केले सगळ्यांनी परफेक्ट. सगळ्याला रिव्हॉल्विंग किती वेळ लागला शिकायला आपल्याला? 15-20 मिनिटात रिव्हॉल्विंग शिकले आपण. शक्य आहे का? फ्रेशर स्टुडंट आहेत बरेच आपले. इथं आल्यानंतर शक्य आहे, पण जे युट्यूबला बघून शिकतात किंवा ऑनलाईन कोर्स करतात, बरेच जण ऑनलाईन पण कोर्स करतात. ऑनलाईन कोर्स मध्ये ऑफलाईन कोर्स मध्ये भरपूर फरक आहे, तुम्हाला इथे समजलं. जे आता नवीन आपल्यासाठी पुढच्या बॅचला येतील किंवा नेक्स्ट ज्यांनी विचार करत असतील मोबाईल रिपेअरिंग शिकायचं आपल्याला आणि आपण फ्रेशर आहे, त्यांच्यासाठी एक दोन शब्द कोण बोलल? सही. नवीन जे येणार शिकायला त्यांच्यासाठी काय सांगतील? त्यांच्यासाठी काय सर, इथं आल्यावर शिकून जाईल म्हणजे फ्रेशर असेल किंवा बरं, जे ऑलरेडी 5-10 वर्षाला काम करतात आणि त्यांना भीती वाटते की मदरबोर्डवर काम करायला भीती वाटते की आयसी काय आहे किंवा कुठलं कंपोनंट काय आहे. बरेच जण 10-10 वर्षाला काम करतात, पण त्यांना माहिती नसते की मदरबोर्डवर काय काम करायचं. फक्त अंदाजे सर्व्हिसिंग करणे किंवा हिट मारणे एवढंच करणे. पण त्याने येण्यासाठी लाजते तिथं. तर त्याने न लाजता जर आले तर त्यांचा बिझनेस किती पटीने वाढू शकतो सर. आणि आता कसं झालंय सांगू का, बेसिक मध्ये काही राहिलं नाही. बेसिक मध्ये काहीच नाही, फक्त कॉम्बो, सीसी, माईक, स्पीकर तर कोणी करायला लागले, सगळेच करायला असं लागले. नाही करायला. त्याच्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा काहीतरी हटके करण्यापाहिजे, काय तर करण्यापाहिजे, त्याच्यासाठी शिकावं लागेल. तर ट्रेनिंग घेतल्याशिवाय काहीच नाही. इथं घ्या किंवा कुठेही घ्या, तुमचं कोण मित्र चांगलं काम करत असेल त्यांच्या जवळ जाऊन ट्रेनिंग घ्या, पण कस्टमरचा मोबाईल खराब करू नका. आपल्याला होत नसेल तर दुसऱ्याकडे रिटर्न करून टाका कस्टमरला, पण बिना कामाचा आपल्याला छेडछाडी करायची नाही मदरबोर्ड. कारण कुठलाच मोबाईल 20,000च्या खालचा राहिलेला नाही आपला. 20,000च्या पुढे 50,000 पर्यंत आपले मोबाईल आहेत. जर आपण खराब जर केलं तर मोबाईल रिपेअर कुठंच होणार नाही. बरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याला अभिनंदन.